नमस्कार मित्रांनो. कल्पना करा, हजारो नाही, लाखो भाविक हातात टाळ, खांद्यावर भगवी पताका आणि मुखी एकच नाम, ज्ञानोबा माऊली, तुकाराम. ही केवळ एक यात्रा नाही, तर भक्ती, समता, प्रेम आणि मानवतेचा महासागर आहे. आज आपण जाणून घेणार आहोत आषाढी वारीचा इतिहास. वारीची सुरुवात. महाराष्ट्रातील संत परंपरेत वारीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. अनेक शतकांपासून वारकरी दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पायी चालत पंढरपूरला भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. वारी म्हणजे नियतपणे, श्रद्धेने आणि भक्तिभावाने देवाच्या भेटीस जाण्याची परंपरा. ही परंपरा सुमारे 700 ते 800 वर्षांपासून अखंड सुरू असल्याचे मानले जाते. या यात्रेत जात, धर्म, श्रीमंती किंवा गरिबी यांचा कोणताही भेदभाव नसतो. सर्वजण एकाच ओळीत चालतात आणि विठ्ठलाच्या नामात रंगून जातात. संतांची प्रेरणा. वारीच्या परंपरेला संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम महाराज यांनी मोठी प्रेरणा दिली. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीचा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला केला. त्यांच्या ज्ञानेश्वरीने सामान्य माणसालाही अध्यात्म समजण्याचा मार्ग दिला. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून प्रेम, समता आणि विठ्ठल भक्तीचा संदेश दिला. आजही त्यांच्या पालख्या आळंदी आणि देहू येथून निघतात आणि हजार दिंड्यांसह पंढरपूरकडे प्रस्थान करतात. पायीवारी का केली जाते? अनेक जण विचारतात, वाहनाने जाता येत असताना वारकरी शेकडो किलोमीटर पायी का चालतात? कारण वारी ही केवळ प्रवास नाही, ती संयम शिकवते, ती सेवा शिकवते, ती अहंकार सोडायला शिकवते, ती प्रत्येकाला समान मानायला शिकवते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ती प्रत्येक पावलागणिक विठ्ठलाचे नामस्मरण करण्याची संधी देते. दिंडी आणि वारीचे वैशिष्ट्य. वारीमध्ये लहान लहान समूहांना दिंडी म्हणतात. प्रत्येक दिंडीत टाळ, मृदंग, वीणा, भगवी पताका आणि अखंड अभंगायन सुरू असते. ज्ञानोबा माऊली, तुकाराम या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. वारकरी एकमेकांची सेवा करतात, अन्न वाटतात, मदत करतात आणि शिस्तीने प्रवास करतात. हीच वारीची खरी ओळख आहे. पंढरपूरचे महत्त्व. वारीचा शेवट पंढरपूर येथे होतो. चंद्रभागा नदीत स्नान करून वारकरी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. विटेवर उभा असलेला विठ्ठल भक्तांची प्रेमाने वाट पाहत असल्याची भावना प्रत्येक वारकऱ्याच्या मनात असते. म्हणूनच पंढरपूरला भक्तीची राजधानी असेही म्हटले जाते. समारोप. आषाढी वारी आपल्याला शिकवते की देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा प्रेम, सेवा, नम्रता, समता आणि नामस्मरण यातून जातो. म्हणूनच वारी ही फक्त एक यात्रा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीची, भक्तीची आणि माणुसकीची अमूल्य परंपरा आहे. बोला, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.